आता माहितीये का प्रॉब्लेम काय आला? मी कारमध्ये बसलो आणि पंढरपूर पर्यंत गेलो आणि मग माझ्या लक्षात आलं की जी बुकिंगची पावती जी होती ती पावतीच मी घरी विसरलो. हे गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो तुम्ही लास्टच्या ब्लॉग मध्ये बघितलं की आपण लॅपटॉप बुक करायला गेलो होतो, त्याचा मी ब्लॉग टाकला होता. सो आजचा हा जो ब्लॉग आहे, या ब्लॉग मध्ये आपण लॅपटॉप घ्यायला जातोय प्रोजनला. सो तुम्ही लास्टच्या ब्लॉगला जसं प्रेम दिलं तसं या ब्लॉगला पण प्रेम द्या. आज काय काय होतंय ते ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहे. आणि खूप दिवसांपासून चालू होतं की लॅपटॉप घ्यायचा. सो फायनली आज लॅपटॉपची डिलिव्हरी घ्यायला चाललोय. खूप एक्साइटमेंट आहे. लास्ट 10 महिन्याआधी हा आयफोन घेतला होता, त्याच्यानंतर हे सेकंड ड्रीम असंच समजा ते पूर्ण होतंय. सो आता मी आणि पप्पा आणि गोल्या लॅपटॉप घ्यायला चाललोय कारमध्ये प्रोजनला. सो काय काय होतं, मला म्हणजे काय काय फीचर्स आहे, काय काय त्या लॅपटॉप मध्ये, ते लॅपटॉप कसं आहे आणि काय काय होतंय आज आमच्यासोबत, हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवूया. आता माहितीये का प्रॉब्लेम काय आला? मी कारमध्ये बसलो आणि पंढरपूर पर्यंत गेलो आणि मग माझ्या लक्षात आलं की जी बुकिंगची पावती जी होती ती पावतीच मी घरी विसरलो. मग आम्ही परत पंढरपूर पासून वापस आलो. मी घरी गेलो पावती घ्यायला, पावती घेतली, आता परत चाललोय. पप्पा इथं थांबलेले समोर. बरं पप्पा ओरडले नाही की कळत नाही तुला, इथं पप्पा थांबलेले. आता आम्ही घरून निघालो होतो आणि आता जवळजवळ आलोय, अर्धा तास झाला मला घरून निघून. सो आता प्रोजन जवळ आलोय. समोरच प्रोजन, इथून मध्ये गेल्यावरती प्रोजन लागल. आता आम्ही प्रोजन आलोय, गाडी पार्किंग लावतोय. समोरच प्रोजन आहे. आता मध्ये जाऊ, गाडी पार्क केली. सो आता मध्ये एंटर करू आणि आपण क्रोमामधून लॅपटॉप बुक केलता. सो त्या भैयाला कॉल लावून बघू की तो काय म्हणतोय, कुठं आहे का नाही. समोरच प्रोजन आहे. आता इथून एंट्री करू आपण मध्ये. प्रोजनच्या मध्ये आलोय, पप्पा मागच थांबले. पप्पा आणि मी येतो थोड्या मध्ये, इथून पुढे जा. हो, खूप एक्साइटमेंट होती. आणि किती वाजले? 2 वाजले ना. प्रोजन मध्ये कोणीच नाही आज. शुक्रवार आहे आज, शुक्रवार, आणि कोणीच नाही आज. आता पप्पा येऊस तर आम्हाला वेट करायला लागेल, त्याच्यानंतर मग आम्ही मध्ये जाऊ. आता क्रोमामध्ये आलोय, मध्ये एंटर करू. भरपूर सारे असे लॅपटॉप आहे. आम्ही लॅपटॉप खूप वर्ष आधी चालवला. एक लॅपटॉप इथं, हा i5 जनरेशन आहे, आपला i7 जनरेशन आहे, 1 TB. लॅपटॉपची पूर्ण प्रोसेस करणं चालू आहे. काय काय हप्ते येईल, काय काय नाही, ते बजाज फायनान्स करणं चालू आहे. लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा पप्पा नव्हते आले, त्याच्यामुळे फक्त बुक केला होता. सो आज डिलिव्हरी घ्यायला आलोय त्याची. सो इथं प्रोसेसिंग चालू आहे. काल काय झालं, मी ब्लॉग पोस्ट केला आणि अमित दादांनी ज्यांना मला लॅपटॉप दाखवला होता, तर माझा ब्लॉग बघून एक मुलगी क्रोमामध्ये आली होती लॅपटॉप घेण्यासाठी की मी असा ब्लॉग बघून आले आणि तुम्ही मला लॅपटॉप दाखवा. आणि खूप छान सजेस्ट केलं होतं की कोणता लॅपटॉप घ्यायचा आहे ते नाही. म्हणजे आपल्या ब्लॉगचा किती फायदा होतो की म्हणजे माझा ब्लॉग कोणतरी येतोय लॅपटॉप घेण्यासाठी. आता डॉक्युमेंटचं काम झालंय, आता आम्ही लॅपटॉप ओपनिंग करण्यासाठी चाललोय. सो आता इथं लॅपटॉप आलाय, लॅपटॉपची आता ओपनिंग करू. एवढी एक्साइटमेंट होती की मी शब्दात पण सांगू शकत नाही. कसं कंट्रोल केलंय, खूप खूप मेहनत केली यासाठी. आता आपल्याकडे हा लॅपटॉप आलाय, याची ओपनिंग करायची. सो आता इथं ओपनिंग करू याची आणि ह्या लॅपटॉप मध्ये बघू की काय काय फीचर्स आहे, याचं सेटअप कसं करता येईल आपल्याला. आणि याची ओपनिंग मी तुम्हाला दाखवतो. एकदा हा लॅपटॉप बघून घ्या. सो फायनली हा लॅपटॉप आपला झालाय. आता याची आपण ओपनिंग करूया.
तुम्ही घेतला म्हणजे फर्स्ट फोटो काढून वरती सो पहिल्यांदा म्हणजे ही जी सिरीज आली का याचा पहिल्यांदा मी लॅपटॉप घेतलाय. इथं शूट चालू आहे भाऊचं रील साठी. अरे इथं ब्लॉग मेन आहे. आम्ही याची अनबॉक्सिंग केली. आता याचं सेटअप करू आणि काय काय फीचर्स आहेत ते बघू आणि सॉफ्टवेअर कसं आहे ते पण बघू. एकदा लॅपटॉप बघा किती भारी दिसतोय. फर्स्ट मॉडेल हा म्हणजे जेव्हा लॉन्च झालाय का आता किती 2 महिने आधी हा लॉन्च झालाय आणि पहिला ह्या स्टोअर मध्ये पहिल्यांदा मी हा लॅपटॉप घेतलाय. सगळ्यात तगडा आणि सगळ्यात पॉवरफुल लॅपटॉप आहे. अमित दादांनी आम्हाला लॅपटॉप दाखवला होता. त्या दिवशी आम्ही लॅपटॉप बुक केला आणि आज लॅपटॉपची डिलिव्हरी घेतली. एकदम तगडा लॅपटॉप दिसतोय हा असं तरी. आता याचे हे त्यांची जी प्रोसेस असते ती प्रोसेस करणं चालू आहे. बाकी सगळं झालंय. फक्त आता याचं सेटअप करायचंय आणि त्यात काय काय फीचर्स आहे ते बघावं लागेल आपल्याला, कारण काहीच माहित नाही त्याच्यात काय काय असतं काय काय नाही. लॅपटॉप ऑन झालेला आहे. चार्जिंग नव्हती त्याच्यामध्ये स्पॉट लावला. आता लॅपटॉप ऑन झालेला आहे. याच्यामध्ये म्हणजे चार्जिंग नव्हती तर चार्जिंग लावलेलं आहे आणि तो ऑन होतोय. पहिल्यांदा ऑन झालाय पहिल्यांदा. आणि ह्या स्टोअरचा पहिला लॅपटॉप आहे हा. Ryzen 9 आहे. 480चं ग्राफिक्स कार्ड याला. एकदम तगडा लॅपटॉप आहे. दादा चालू झाला. फोन नंबर बराबर है. पासवर्ड रखा नहीं मैंने इसके. यहाँ से आपका विंडोज आ जाएगा. 1-2 मिनट में आ जाओ. लॅपटॉप ऑन केलेलं आहे. आता याची विंडोजची सेटिंग चालू आहे. त्यांनी लॅपटॉप ऑन करून दिला. सो आता इथं विंडोज चालू होईल आणि त्याच्यानंतर मग ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये टाकल ज्याची आपण वॉरंटी घेतली का 1 वर्षाची आणि म्हणजे लाईफ टाईम वॉरंटी त्याची सॉफ्टवेअरची. वा यो रील बनवता येतो. आता घेतला 1 वर्ष मैंने रन करायला त्याला 100 GB आणि त्याच्यानंतर ते टाकल्यानंतर त्याला स्पेस जास्त द्यावा लागतो. कॉम्प्रेस होईल. जर कॉम्प्रेस होण्यासाठी जर कमी जर दिला तर ते काय होतं की पूर्ण कॉम्प्रेस नाही होत. इन्सफिशियंट तुमचं सी तुम्हाला परत कन्वर्ट करावं लागते. सी म्हणून हा पप डायरेक्ट करून टाकले मोठं म्हणजे होतं त्याच्यामुळे तुम्ही कॉड वगैरे लावताना तर ते एक बघून घ्यावं लागतं त्याच्यामुळे. नाही आमचं मेन तेच काम आहे व्हिडिओग्राफी फोटोग्राफीच. एक कोड येईल मेल. सो आता लॅपटॉपचं सगळं सेटअप झालं आहे. पूर्ण याच्यात टाकलेलं आहे जे जे लागत होतं आपल्याला सॉफ्टवेअर वगैरे. सो आता त्याला पॅक करू आणि आपल्याला शूटला यायचंय तर शूटला जाऊ. लॅपटॉप पॅक करतोय. आता घरी जायचंय. मला शूटला यायचंय. पप्पा घरी जातील. पप्पाला काम आहे त्याच्यामुळं. आता हा लॅपटॉप घेऊन आम्ही घरी चाललेलो आहे. आता लॅपटॉप घेऊन आम्ही घरी चाललेलो आहे म्हणजे मला शूटला जायचंय. सो मी शूटला जाईल आणि पप्पा हा लॅपटॉप घेऊन घरी जातील. खुशी को दिन फायनली जो आपल्याला घ्यायचं होतं तेच लॅपटॉप घेतलंय म्हणजे त्याच्यापेक्षा भारी ऍडव्हान्स लॅपटॉप घेतलंय. सो यस त्याच्यावरती काम करू. काय काय आपल्या फ्युचर साठी ते बेनिफिशियल आहे ते बघू. सो आता आपल्याला शूटला यायचंय. शूटला जाऊ. पप्पा घरी जातील. सो आता आम्ही प्रोझन मधून बाहेर आलोय. गाडीमध्ये बसू. आम्हाला शूटला जायचंय. पप्पा घरी जातील लॅपटॉप घेऊन आणि शूट झाल्यानंतर मग आम्हाला 8 तरी वाजतील शूट करायला. सो ते झाल्यानंतर मग आम्हाला बसने घरी जावं लागणार आहे. आता गाडीमध्ये बसू आणि पप्पा शोरूमला सोडतील. सो आताच पप्पाने आम्हाला इथं सोडलं. समोरच शोरूम आहे. इथं आपल्याला शूट आहे. शूट करू आणि बघू तिथं आपले क्लायंट आलेले आहे की नाही ते बघू. त्यांचं शूट आहे रीलचं शूट करू आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला 8-9 वाजतीलच. त्यात आपल्याकडे गाडी नाही आज. सो एक तर त्यांच्या गाडीमध्ये जावं लागेल घरी आणि जर त्यांच्याकडे गाडी नसली तर मग आपल्याला सिटी बसने जावं लागणार आहे. सो किती वाजता किती नाही हे बघावं लागणार आहे आज. कारचं शूट करण्यासाठी गेलो होतो महिंद्रा शोरूमला. सो मला घरी यायला 8 वाजले. सो त्याच्यानंतर मी शॉपवरती गेलो आणि जस्ट आता शॉप बंद करून घरी आलोय. म्हणलं आपल्या लॅपटॉपची आता पूजा करू. पप्पाच्या हाताने ओपनिंग करू. आजीला दाखवू, मम्मीला दाखवू, भावाला दाखवू, दादाला दाखवू. सो आता त्याची पूजा करूया. सो आता इथं लॅपटॉपची अनबॉक्सिंग करणं चालू आहे. पप्पा अनबॉक्सिंग करताय
आणि ताईचा व्हिडिओ कॉल चालू आहे आमच्या. आता इथं उघडणं चालू आहे लॅपटॉप. त्याची पूजा पण करायची आम्हाला. डडंग 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 डडंग. सो आता लॅपटॉपची अनबॉक्सिंग केली. आता लॅपटॉप ओपन झालेला आहे. HP विक्टर्स गेमिंग लॅपटॉप. बाकी फळे फॅमिली इकडे बघा. तुम्ही आता ब्लॉग मध्ये दिसणार आहे आमच्या. हम दो हमारा एक नटखट एक. मम्मी पप्पा बाबा आजी सगळे लॅपटॉपची ओपनिंग करताय. आणि दादा टर्फला गेलेला आहे. सो दादा नाही येत. दादा पण दिसला असतं तुम्हाला. हा दप्तर. हे दप्तर त्या लॅपटॉपचं. हा कंपनीचं लॅपटॉप आहे. हा याच्यात टाकायचं आणि कॉलेजला घेऊन जायचं. हा दप्तर आहे हे बाई. केवढं ते लॅपटॉप. लॅपटॉप आहे फरचीच एक. फरची नाही एक. आपली गाडी का. आपली गाडी तुम्ही का. आपली गाडी 1,14,000ची आणि 1,16,000 आहे. तिला उघडून द्या ना. असं उघडून दाखवा तिला. दाखव इकडं फोन. तिला उघडून दाखव. उघडून तिच्या हातात दे तसं. धर हातात धर. पॅक का पकड. पॅक का पकडा. फरची बादी फरची 1,20,000ची. काय कर थोडस कोरडं थोडस एक बोट. नाही फक्त कुंकू नको आज खूप आहे ना. लॅपटॉपची पूजा केली आहे. स्वतःला देवा पुढे ठेवू. साखर ठेव थोडीशी. 1,16,000चा लॅपटॉप आहे तो. तेवढी आमची तेवढी आमची गाडीची. 1,16,000चा लॅपटॉप आहे आणि 1,14,000 आमची गाडी होती. 1,16,000 फक्त खोटं वाटतंय भाऊ. खरं सांगते तिथं लॅपटॉप दाखवायला. 1,16,000 अहो खरंच. 16,000 दोन येते आमच्या बाजूला. तुम्हाला माहिती भाऊजी हा जो लॅपटॉप आहे का. आवाज येत नाही नीट. थांबा एक मिनिट. दिसतोय का आता. इतकं मग हा जो लॅपटॉप आहे का हा संभाजीनगर मधला पहिला लॅपटॉप आहे. पुऱ्या संभाजीनगर मध्ये. म्हणजे हा लॅपटॉप आता लॉन्च झालेला आहे 1 महिन्या आधी. आणि हा लॅपटॉप अजून कोणीच घेतला नाही. त्याला 3च पीस आले होते. त्या 3 मधला आपण एक घेतला. 3 मधला एक पीस पप्पानी पवन शेडला घेऊन दिला त्यांना की अजून लॅपटॉप चालवता बी येत. ते लॅपटॉप बंदच करता स्टार्ट करता येत असं फक्त स्टार्ट बटन येतात. सो आता लॅपटॉपची पूजा केली. लॅपटॉपची अनबॉक्सिंग पण केली. म्हणजे मी शब्दात पण नाही सांगू शकत एवढा आनंद होतोय मला. म्हणजे माझ्या पप्पानी एका शब्दावर मला लॅपटॉप घेऊन दिला. मी फक्त म्हणलो पप्पा मला लॅपटॉप घ्यायचा. पण ठीक आहे म्हणे घेऊन ये आपण लॅपटॉप. एका शब्दावरती लॅपटॉप घेऊन दिला. ठीक आहे याचे हप्ते मी आणि पप्पा दोघं मिळून भरू. माझे जसे कामाचे जे पैसे येतील त्या कामाच्या पैशातून ह्या लॅपटॉपचे आपण हप्ते भरू. 7च हप्ते काही टेन्शन नाही. आणि मी नाही सांगू शकत शब्दात मी किती खुश आहे. ठीक आहे याचे काय काय फीचर्स हे मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेलच. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच आपले नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. आणि आपल्या एडिटिंग स्किलमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये रील्समध्ये खूप अशी इम्प्रुव्हमेंट होणार आहे. आपले क्वालिटी ब्लॉग्स बनतील आता. आणि आता मी एडिटिंग शिकायला चालू करणार आहे. मला येते थोडीफार येते पण आपल्याला प्रो व्हायचं आहे. सो यस. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला विसरू नका की पवन भाऊ कॉंग्रॅच्युलेशन.
कमेंट करा. बाय बाय.